मावल लोकसभा क्षेत्र की उम्मीदवार संजोग वाघेरे ने आज अपना नामांकन दाखिल किया। इससे पहले महाविकास अघाड़ी ने मावल लोकसभा क्षेत्र में बड़ा शक्ति प्रदर्शन किया। इस मौके पर उद्धव बाला साहब ठाकरे समूह के नेता आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, सचिन अहिर मौजूद रहे। मावल शिवाजी महाराज की धरती पर अमोल कोल्हे ने इतिहास का उदाहरण देते हुए मावल की जनता से वोट कर सही जनप्रतिनिधि चुनने की अपील की। रावण एक राजा था, बहुत शक्तिशाली, लेकिन वो रावण ही था जिसने हनुमान की पूंछ में आग लगा दी थी। तब हनुमान जी ने इस पूंछ को मशाल बनाकर लंका में आग लगा दी। उन्होंने कहा, आज की हनुमान जयंती के अवसर पर आपको ऐसे ही मशाल जलानी चाहिए। आज खरं तर चैत्र पौर्णिमा आहे। खंडोबारायाचे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जात आहेत। आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी देण दिली, ती स्वाभिमानाची देण दिली, ही गोष्ट लक्षात ठेवा। खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो। या खंडेरायानं मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा, या दोन असुरांचा वध केला। त्या पद्धतीनं महागाई आणि बेरोजगारी या मणिमल्लाला जर नष्ट करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे। आणि तिसरी आज हनुमान जयंती आहे। विशेषतः हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देताना लक्षात ठेवा, रावण सुद्धा बलदंड होता, रावण सुद्धा ज्ञानी होता, रावण सुद्धा राजा होता, रावण सुद्धा प्रचंड शक्तिशाली होता। या रावणानं हनुमंताला बंदिवान केलं होतं। या हनुमंताला बंदिवान केल्यानंतर हनुमंत रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता। पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायाने शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेपटीची मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली। ही मशाल भावांनो लक्षात ठेवा। आणि त्यामुळे आता बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवायची, विजयाची तुतारी फुंकायची। आदित्य ठाकरे ने भाजपा और शिंदे पर हमला बोलते हुए कहा कि एकनाथ शिंदे के सामने भाजपा ज्वाइन या जेल का प्रस्ताव रखा था। शिंदे ने जेल से बचने के लिए न केवल भाजपा ज्वाइन की, बल्कि शिवसेना को भी तोड़ने का महापाप किया। जब जेल का डर दिखाया जा रहा था तो शिंदे मातोश्री में आकर भबक भबक कर रो रहे थे। जाना ही था तो अकेले जाते, शिवसेना तोड़ने की जरूरत क्या थी। महाराष्ट्र के मतदाता इस गद्दारी का जवाब देने के लिए तैयार है। सत्यमेव जयते नहीं, अब सत्तामेव जयते की परिभाषा राजनीति में चल पड़ी है। भाजपा जब चुनाव हारती है तो हिंदू मुस्लिम के एजेंडे पर लौट आती है। प्रथम चरण के चुनाव में इंडिया गठबंधन आगे दिखाई दे रहा है, इसलिए भाजपा वालों की नींद हराम है। आपण पाहिलं असेल, एक साधारणपणे बंडखोरीची जर यादी काढली 2019ला तर अनेक ठिकाणी, एक तर आम्ही 124 125 सीट लढलो, त्याच्यात अनेक ठिकाणी बंडखोर भाजपचे उभे होते। बघा, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। आम्ही काही करण्यापेक्षा मला वाटतं भाजपच आता बघा, आपण जेव्हा ती यादी काही आली 9 की 10 लोकांची, त्याच्यातून 5 लोक बदलायला सांगितले होते। आणि 5 लोक बदलल्यानंतर जी व्यक्ती सांगते की तुम्हाला जिंकवलं नाही तर मी राजीनामा देईन, संन्यासात निघून जाईन, तेच आता त्यांच्यासाठी बांधू शकत नाही। तर भाजपचं असो किंवा मिंदे गटाचं असो, हीच नीती आहे की ज्यांनी दिली त्यांना साथ, त्यांचाच केला त्यांनी घात। आमच्या समोर जे विषय आहेत, ते जे विषय आम्हाला भेडसावत आहेत ते हेच आहेत। आपण पाहत असाल, गेल्या 10 वर्षामध्ये महागाई वाढत चाललेली आहे। अनेकदा आपण जुमले ऐकलेत, 15 लाखापासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत, मग पीक विम्याचं असो, सगळेच हे जुमले आता लोकांसमोर आलेत। 5 वर्षापूर्वी सगळ्यांना वाटलं होतं, आम्हाला पण वाटलं होतं की चला पुन्हा एकदा विश्वास टाकून बघू, पण विश्वासघात हा देशाचा झालेला आहे। बेरोजगारी वाढत चाललेली आहे। महाराष्ट्रात आपण पाहाल तर अनेक गँग वेगळ्या सगळीकडे उभारायला लागलेले आहे। आणि कुठेही सरकार आहे की नाही आहे, शासन आहे की नाही आहे, हा एक प्रश्न पडतो। आणि मी मुळात हाच प्रश्न तुम्हाला विचारतो। गेल्या 5 वर्षामध्ये 2 सरकार आपण पाहिली। महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडचा काळ पण तेव्हा होता, आणि नंतर आपण पाहिलं असेल मिंदे सरकार होतं, भाजप प्रणित मिंदे सरकार होतं। या दोन्ही सरकारांमध्ये आपण पाहिलं असेल, गेल्या 2.5 वर्षात मिंदे सरकार असताना महाराष्ट्राला काय फायदा झाला? भाजपचं सरकार असून महाराष्ट्राला काय मिळालं? आमच्याकडून सगळे उद्योग निघून गेले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही झाली, शेतकऱ्यांवर जे पीक विमा आहे तो त्यांना मिळाला नाही विमा, कर्ज चढत गेलेलं आहे, आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत। मग नक्की कुठचा वर्ग सुरक्षित वाटते कोणाला? कोण खुश आहे? आणि म्हणून हेच सांगेन मी, भाजपला जर कोणी चुकून मतदान करत असेल तर एवढाच विचार करा की एक तर महाराष्ट्राला काय मिळत आहे
आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपला आपण मतदान करून काय मिळणार? पीच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं, या ठिकाणी मुस्लिम लीगचं प्रत्येक पानावर जाहीरनाम्याचा उल्लेख आहे. तशा प्रकारचं आपण जर पाहिलं असेल की 47 पेज आहेत, एकाही पानावर अशा प्रकारचा कुठेही उल्लेख नाही. एकच शेवटचं पेज असं आहे की ज्यामध्ये उल्लेख अल्पसंख्याक म्हणून त्यामध्ये केलेला आहे. अल्पसंख्यांना कायदेशीर आणि घटनात्मक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची राहील. त्यामध्ये कुठलं वाव आहे? आणि एकाही पेजवर असं नसताना कुठेतरी जातीय आणि अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे एका प्राईम मिनिस्टरसारख्यांना शोभा देत नाही. अशा प्रकारचं चुकीचं विधान करणं, आज त्यांच्यापुढे कुठलेही विषय राहिलेले नाही आहेत, कुठले विकासात्मक लोकांना सांगण्यासारखं 10 वर्षामध्ये कुठलेही काम नाही आहेत आणि अशा वेळेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देशामध्ये ते प्रयत्न करतायत. परंतु त्यांनी जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे, कुठल्याही पेजवर सिंगल उल्लेख नाही आहेत. परंतु अशा वेळेला त्यात उल्लेख करणं म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळं जनतेसमोर आलेलं आहे. सांगलीत जे काही बंडखोरी झालेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा प्रश्न बसणार आहे आणि शेजारीच तुमच्या आता ज्यांचे उमेदवार आहेत ते आम्ही आता एकत्र आहोत. ते शेजारी म्हणजे काय, आम्ही सगळे एकत्र मिळून निवडणूक लढवतो. पुढे सुद्धा आम्ही एकत्रपणे निवडणूक लढवतो. कारवाई होणार का? नाही, याच्यामध्ये सांगलीच्या संदर्भामध्ये जे काही आमचे क्षेत्र आहेत पार्लमेंटचे असतील त्यामध्ये सगळ्यांचं वाटप झालेलं आहे. यामध्ये जे काही चर्चा करायची असेल ते ज्यांच्याकडे जबाबदारी काँग्रेस पार्टीनं हायकमांडने दिलेल्या आहेत, पक्ष स्टेटचं नेतृत्व जे आहेत ते त्या विषयावर चर्चा करतील किंवा उत्तर देतील की काय करायचं, काय होणार, काय प्रश्न. शेवटी याला एक धोरणात्मक जे काही निर्णय आहेत सेंट्रलचे असतील किंवा स्टेटवर कोणी कुठलेही निर्णय घ्यावेत त्या संदर्भामध्ये हा संपूर्ण स्टेटचा नेतृत्वाचा भाग आहे. ते कशा पद्धतीनं त्यांना समजावतात, काय कारवाई करतात, हे त्यांनी कशा प्रकारे निर्णय घ्यायचा आहे, शेवटी ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी त्या संदर्भात लक्ष प्रस्ताव आला होता, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आला होता. तशीच ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही आहे. नाही, मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रात कुठं झाली नाही, कुठे एखाद्या ठिकाणी होणं मला नाही वाटत की ते उचित आहे. ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पुणे, महाराष्ट्र.